जय भीम, जय भारत. मित्रांनो, आजपासून हजारो वर्षापूर्वी वैशाख पौर्णिमेच्या त्या शीतल प्रकाशात एका अशा ज्ञानसूर्याचा उदय झाला, ज्याने कधीच मावळती पाहिली नाही. कारण या सूर्याचे विचार आजही कोट्यवधी मनात जिवंत आहेत आणि जगाला शांततेचा मार्ग दाखवत आहेत. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अनुभवणार आहोत भगवान बुद्धांचा तो अलौकिक प्रवास, जो लिंबुनीच्या वनात सुरू झाला, बौद्ध गयेच्या वृक्षाखाली प्रकाशात रूपांतरित झाला आणि कुशीनगरच्या शालवनात धम्मरूपाने अनंत काळासाठी विसावला. चला तर मग सोबत मिळून अनुभवूया हा त्रिवेणी पावन प्रवास. भगवान बुद्धांचे जीवन म्हणजे वैशाख पौर्णिमेच्या शीतल प्रकाशात न्हाऊन निघालेली एक धम्मगाथा आहे. त्यांच्या आयुष्यातील 3 सर्वात महत्त्वाच्या घटना एकाच स्थितीला घडल्या, ज्याला आपण त्रिवेणी संगम म्हणतो. वैशाख पौर्णिमेच्या त्या मंगल प्रभाती कपिलवस्तूच्या लिंबुनी वनात या ज्ञानसूर्याचा उदय झाला. शाक्य कुळातील राजा शुद्धोधन आणि राणी महामाया यांच्या पोटी सिद्धार्थाचा जन्म झाला. जरी 7व्या दिवशी मातेचे छत्र हरपले, तरी मावशी महाप्रजापती गौतमी यांनी त्यांचा पुत्रासारखा सांभाळ केला, म्हणून त्यांना गौतम ही ओळख मिळाली. राजवाड्याच्या सुवर्ण सुखातही ज्याचे मन हंसाच्या दुःखाने व्याकुळ झाले, त्या सिद्धार्थाने वयाच्या 29व्या वर्षी मानवी दुःखाचा शोध घेण्यासाठी राजवाड्याचा त्याग केला, ज्याला महाभिनिष्क्रमण म्हटले जाते. सत्याचा शोध घेता घेता सिद्धार्थ बौद्धगया येथे निरंजना नदीच्या तीरावर एका बोधिवृक्षाखाली ध्यानस्थ झाले. तिथेच त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठे युद्ध झाले, मार विजय. मनातील मोह, भीती आणि अहंकार या विकारांना त्यांनी आपल्या अढळ निश्चयाने हरवले. वैशाख पौर्णिमेच्या त्या तेजस्वी रात्री वयाच्या 35व्या वर्षी त्यांना संबोधी प्राप्त झाली. सिद्धार्थ आता बुद्ध झाले होते. त्यांना उमजले की जगातील सर्व दुःखाचे मूळ हे अविद्या आणि तृष्णा यामध्येच दडलेले आहे. पुढील 45 वर्षे बुद्धांनी पायदळ फिरून जगाला प्रज्ञा, शील आणि करुणेचा संदेश दिला. वयाच्या 80व्या वर्षी बुद्ध कुशीनगरकडे निघाले होते. प्रवासात पावानगरीत चुंदा नावाच्या लोहाराने त्यांना अत्यंत श्रद्धेने भोजन दिले. ते भोजन घेतल्यावर बुद्धांची प्रकृती बिघडली. त्यांना तीव्र वेदना सुरू झाल्या, तरीही त्यांच्या करुणेला सीमा नव्हती. त्यांनी आनंदाला सांगितले, आनंदा, चोंदाला वाटेल की त्याच्या अन्नामुळे मी आजारी पडलो, पण त्याला सांग की त्याच्या भोजनामुळेच मला निर्वाण प्राप्त होत आहे. हे त्याचे मोठे भाग्य आहे. मृत्यूच्या दारात असतानाही दुसऱ्याच्या मनातील अपराधीपणाची भावना दूर करणारा हा महाकारुणिक होता. कुशीनगरच्या शालवनात 2 वृक्षाच्या सावलीत बुद्धांनी आपली अंतिम विश्रांती घेतली. योगायोग असा की तो दिवसही वैशाख पौर्णिमेचाच होता. आपला अंत जवळ आला आहे हे पाहून त्यांचा प्रिय शिष्य आनंद व्याकुळ झाला आणि रडू लागला. तेव्हा बुद्धांनी त्याला जवळ बोलावून शेवटचा उपदेश दिला. अत्यदीपो भव, स्वतःचा प्रकाश स्वतः व्हा. ते म्हणाले, आनंदा, रडू नकोस. माझा देह जाणार आहे, पण मी दिलेला धम्म हाच इथून पुढे तुमचा मार्गदर्शक असेल. मरणासन्न अवस्थेतही त्यांनी सुबोध या आपल्या शेवटच्या शिष्याला दीक्षा दिली. ज्या पौर्णिमेला या ज्ञानसूर्याचा जन्म झाला,
त्याच पौर्णिमेला तो शांत झाला. बुद्धांनी मानवाला केवळ दुःख सांगितले नाही, तर त्यातून बाहेर पडण्याचा अष्टांगिक मार्ग दिला. सम्यक दृष्टी, सत्य असत्य ओळखणे. सम्यक संकल्प, अहिंसेचा निश्चय. सम्यक वाचा, सत्य आणि गोड बोलणे. सम्यक कर्म, शुद्ध आचरण. सम्यक आजीविका, नीतिमान मार्गाने उपजीविका. सम्यक व्यायाम, मनातील विचारांवर ताबा. सम्यक स्मृती, वर्तमानात जागृत राहणे. सम्यक समाधी, आंतरिक शांती आणि एकाग्रता. भगवान बुद्धांनी दिलेली ही प्रज्ञाशील आणि करुणा ही त्रिसूत्री आजही विश्वाला शांततेची आणि समतेची दिशा दाखवत आहे. नमस्कार, जय भीम. आज आपण अजून एका महत्त्वाच्या दिनाबद्दल बोलणार आहोत, ज्याने जगभरातील कष्टकऱ्यांच्या आयुष्यात प्रकाशाची नवी पहाट आणली. ही गोष्ट आहे एका अशा संघर्षाची ज्याने माणसाला यंत्र होण्यापासून वाचवून माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला. खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे. तेव्हा कामगारांचे आयुष्य अत्यंत खडतर होते. सूर्योदयापूर्वी कारखान्यात गेलेला माणूस रात्री उशिरापर्यंत तिथेच असायचा. दिवसाचे 14 तास काम करूनही त्यांना पुरेसा मोबदला मिळत नसे. मग एका दिवशी अमेरिकेतील शिकागो शहरात हजारो कामगार एकत्र आले. त्यांची मागणी अगदी साधी पण महत्त्वाची होती. 8 तास काम, 8 तास मनोरंजन आणि 8 तास विश्रांती. 1 मे 1886 रोजी हे आंदोलन सुरू झाले. 4 मे रोजी हे मार्केट स्क्वेअरवर सभेदरम्यान बॉम्बस्फोट झाला आणि पोलिसांनी गोळीबार केला. यात अनेक निष्पाप कामगार शहीद झाले. त्यांच्या रक्ताने तो रस्ता लाल झाला. त्या हुतात्म्यांच्या बलिदानाची आठवण म्हणून 1 मे हा दिवस आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणून साजरा करण्याचे ठरले. जागतिक स्तरावर हा लढा सुरू असताना भारतात कामगारांची स्थिती अत्यंत दयनीय होती. पण भारताला एक असा महापुरुष लाभला ज्यांनी लेखणीच्या जोरावर कामगारांचे नशीब बदलले. ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. जेव्हा बाबासाहेब व्हाईसरॉयच्या कार्यकारी परिषदेत मजूर मंत्री बनले, तेव्हा त्यांनी पाहिले की भारतीय कामगार पिळवणुकीचा बळी ठरत आहे. त्यांनी एखाद्या कुशल शिल्पकाराप्रमाणे कायद्याची अशी भिंत उभारली की कामगारांचे शोषण थांबले. पूर्वी भारतातही 12-14 तास काम करावे लागे. बाबासाहेबांनी 27 नोव्हेंबर 1942 रोजी दिल्लीत झालेल्या परिषदेत ठामपणे सांगितले की माणूस म्हणजे मशीन नाही. त्यांच्या प्रयत्नामुळे भारतात 8 तासांचा कामाचा दिवस अधिकृत झाला. खाणीमध्ये काम करणाऱ्या महिलांच्या वेदना बाबासाहेबांनी जाणल्या. त्यांनी महिलांसाठी प्रसूती रजा सुरू केली, जेणेकरून आई आणि बाळ दोघांचे आरोग्य जपले जाईल. कामगार म्हातारा झाल्यावर काय करणार या काळजीपोटी त्यांनी भविष्य निर्वाह निधीची पायाभरणी केली. या कथेला आणखी काही पदर आहेत जे कदाचित अनेकांना माहीत नसतील. बाबासाहेबांनी कामगार, मालक आणि सरकार यांना एकाच टेबलावर आणले. यामुळे कामगारांना आपले प्रश्न थेट सरकारसमोर मांडता येऊ लागले. बाबासाहेबांचा असा विचार होता की जर देशात वीज आणि पाणी मुबलक असेल तर उद्योग वाढतील आणि पर्यायाने
कामगारांना जास्त रोजगार मिळेल. म्हणूनच त्यांनी दामोदर वेली सारख्या प्रकल्पांची संकल्पना मांडली. आज आपल्याला मिळणाऱ्या हक्काच्या सुट्ट्या आणि बोनस यामागेही बाबासाहेबांनी कामगार कायद्यात केलेल्या सुधारणांचा मोठा वाटा आहे. आज जेव्हा आपण 1 मे रोजी कामगार दिन साजरा करतो, तेव्हा तो फक्त सुट्टीचा दिवस नसतो. तो दिवस आहे त्या शिकागोतील शहीद कामगारांच्या धैर्याचा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या त्या क्रांतिकारी विचारांचा, ज्यांनी मजुराच्या हातात कायद्याचे शस्त्र दिले. सह्याद्रीचा सिंह गर्जतो, सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा. दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा. जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा. ही कथा आहे एका अशा महालढ्याची, ज्याने भारताच्या नकाशावर रक्ताने आणि घामाने महाराष्ट्र हे नाव कोरले. भारत स्वतंत्र झाला होता, पण मराठी पाऊल अजूनही विखुरले होते. विदर्भ मध्य प्रदेशात होता, मराठवाडा निजामच्या पाशातून नुकताच सुटला होता आणि मुंबईवर दिल्लीच्या तख्ताचा डोळा होता. पण मुंबईकरांना हे मान्य नव्हते. तत्कालीन नेत्यांना वाटले की मुंबई महाराष्ट्राला दिली तर देशाची आर्थिक राजधानी धोक्यात येईल. कथेची सुरुवात होते 12 मे 1946 रोजी बेळगावच्या भूमीत. तिथे मराठी साहित्यिकांचे संमेलन भरले होते. कवी कुसुमाग्रज माडखोलकर यांनी गर्जना केली, मराठी भाषिकांचे एकच राज्य हवे. ही केवळ मागणी नव्हती, तर ती एक प्रतिज्ञा होती. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालंच पाहिजे. हा विचार साहित्यानेच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात रुजवला. भांडवलदारांची आणि पोटासाठी पाठ धरली होती मी कामाची. परवा केली नाही उन्हाची, थंडीची, पावसाची. पाण्यानं भरलं खिस माझं, वानमाला एका छत्रीची. आणि त्याच दरम्यान चळवळ उठली संयुक्त महाराष्ट्राची. हे बेळगाव निप्पाणी कारवार गोव्याचे एकभाषिक राज्याची. चकाकली संगीना न्यायाची, फौज उठली बिनीवरची, कामगारांची, शेतकऱ्यांची, मध्यमवर्गीयांची. उठला मराठी देश, उठला मराठी देश. आला मैदानी द्वेष, वैर करण्या नाम शेष. गोळी डमडमची छातीवर सायली. शाहिरांनी डफावर थाप मारून गावोगावी संयुक्त महाराष्ट्राची मागणी पोचवली. शाहीर अण्णाभाऊ साठे यांनी डफावर थाप मारली आणि गायले, माझी मैना गावाकडं राहिली, माझ्या जीवाची होती या कायली. ही नुसती थाप नव्हती, तर ती एक झुंजार होती. या गाण्याने मुंबईच्या चाळीत राहणाऱ्या प्रत्येक गिरणी कामगाराचे काळीज हेलावले. त्याने हातात लाल बावटा घेतला आणि ठरवले की मुंबई घेतल्याशिवाय गावी परतणार नाही. शाहीर अमर शेख त्यांच्या बुलंद आवाजातील गाण्यांनी लोकांमध्ये चैतन्य निर्माण केले. त्यांनी पहिला बळी हे नाटक आणि कलश सारखे काव्यसंग्रह या लढ्याला समर्पित केले. शाहीर साबळे यांच्या गाण्यांनीही हा लढा तेवत ठेवला. आचार्य अत्रे यांनी आपल्या नवयुग आणि मराठा या वृत्तपत्रातून सरकारावर घणाघाती टीका केली. त्यांच्या ज्वलंत भाषणामुळे आणि लेखणीमुळे मुंबईत सामान्य माणूस मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरला. प्रसिद्ध कवयित्री शांता शेळके यांनी आपल्या कविता आणि भाषणाद्वारे चळवळीला पाठिंबा दिला आणि महिलांना संघटित केले.
संयुक्त महाराष्ट्र लढ्याला लोक चळवळ बनवण्यात समाजसुधारक आणि राजकीय नेत्यांचा मोठा वाटा होता. प्रबोधनकार ठाकरे यांनी आपल्या प्रबोधन मासिकातून आणि भाषणांतून मुंबईसह संयुक्त महाराष्ट्रासाठी लोकांमध्ये प्रचंड जनजागृती केली. मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व करणारे सेनापती बापट यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले आणि अनेकदा तुरुंगवासही भोगला. पत्री सरकाराचे प्रणेते नाना पाटील यांच्या बहुजनवादी विचारसरणीमुळे सामान्य शेतकरी या लढ्यात मोठ्या प्रमाणात सामील झाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनात्मक आणि वैचारिक स्तरावर या चळवळीला पाठिंबा दिला. त्यांनी राज्यांची भाषिक पुनर्रचना या विषयावर मांडलेले विचार दिशादर्शक ठरले. केशवराव जेधे यांनी बहुजन समाजाला एकत्र आणले आणि पुण्यात संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना झाली. या सर्वांनी जात, धर्म आणि वर्ग बाजूला सारून सर्वांना मराठी माणूस म्हणून एकत्र आणले. कथेतील सर्वात काळजाला चिरून जाणारा क्षण आला. 21 नोव्हेंबर 1955 रोजी मुंबईच्या फ्लोरा फाउंटनवर हजारो मराठी माणसे शांततेत चालली होती. अचानक तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाईच्या आदेशाने बंदुका धडाडल्या. रस्त्यावर रक्ताचे पाट वाहिले. 106 वीरांनी छातीवर गोळ्या झेलल्या, पण मुंबई आमची आहे हा हट्ट सोडला नाही. पोलिसांच्या गोळीबारात सर्वात पहिले बलिदान दिले ते सीताराम बनाजी पवार यांनी. ते एक सामान्य गिरणी कामगार होते. त्यांच्या मृत्यूची बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि एक सीताराम गेला तरी चालेल, पण मुंबई महाराष्ट्राचीच होईल हा निर्धार प्रत्येक मराठी माणसाच्या डोळ्यात दिसू लागला. हुतात्म्याच्या या यादीत केवळ प्रौढ पुरुष नव्हते, तर अंकुश पाटकरसारखी कोवळी मुलेही होती. अवघ्या 15-16 वर्षाचा हा मुलगा महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी रस्त्यावर उतरला आणि पोलिसांच्या गोळीने या उमलत्या कळीचा शेवट झाला. या दिवसात मुंबईत जे घडले ते भीषण होते. निशस्त्र आंदोलकांवर अंधाधुंद गोळीबार झाला. त्या गर्दीत असे अनेक लोक होते जे ऑफिस सुटल्यावर मोर्चात सामील झाले होते. कोणाच्या खिशात घरासाठी आणलेली भाजी होती, तर कोणाच्या हातात मुलासाठी घेतलेले खेळणे होते. पण घरापर्यंत पोहोचवण्यापूर्वीच त्यांच्या छातीचा वेध गोळीने घेतला. एका हुतात्म्याच्या अंत्ययात्रेवेळी त्याची आई रडत नव्हती, तर ती ओरडून सांगत होती, माझा मुलगा गेला याचं दुःख नाही, पण आता मुंबई महाराष्ट्राला मिळाल्याशिवाय तुम्ही शांत बसू नका. साने गुरुजींच्या विचाराने प्रेरित झालेल्या या मातांनी आपल्या मुलांना हसत हसत मैदानात धाडले होते. या लढ्यात सर्वात जास्त हुतात्मे लालबाग, परळ आणि गिरगावच्या गिरणी कामगारांमधून होते. त्यांच्याकडे गमावण्यासारखे काहीच नव्हते, पण कमवण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र होता. त्यांच्या बलिदानामुळे केंद्र सरकारला कळून चुकले की तुम्ही शरीरे मारू शकता, पण जिद्द नाही. हा लढा फक्त मुंबईचा नव्हता. स्वामी रामानंद तीर्थांनी मराठवाडा निजामाच्या जोखाडातून सोडवला. नागपूर कराराने विदर्भाला सोबत घेतले. पश्चिम महाराष्ट्र, कोकण, विदर्भ आणि मराठवाडा या 4 दिशा जेव्हा एकत्र आल्या तेव्हा संयुक्त महाराष्ट्र आकारला आला. शेवटी मराठी जिद्दीपुढे दिल्लीला नमते घ्यावे लागले. 30 एप्रिल 1960ची ती मध्यरात्र. पूर्ण मुंबई शिवाजी पार्कवर जमा झाली होती. 1 मेच्या पहाटे यशवंतराव चव्हाण यांनी राज्याचा पहिला मुख्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारला. त्यांनी हुतात्म्याच्या बलिदानाला स्मरून राज्याचा मंगल कलश आणला.
शाहीर साबळे यांच्या सह्याद्रीचा सिंह गर्जतो या गाण्याने संपूर्ण महाराष्ट्र जय जय महाराष्ट्र माझा गाऊ लागला. आजही ते गाणं वाजलं तरी 106 हुतात्मे आणि आग पेटवणारे साहित्यिक, समाजसुधारक व नेत्यांचा इतिहास आठवतो. महाराष्ट्र हा मराठी माणसाचाच आहे, तो कुणा दुसऱ्याचा नाही. आजही ते रक्त आणि घाम प्रत्येक मराठी माणसाच्या श्वासात रेंगाळत आहे. आज आपण जेव्हा हुतात्मा चौकात उभे राहतो, तिथे 2 पुतळे आहेत. एक हातात मशाल घेतलेला हुतात्मा आणि त्याच्या मागे उभे असलेली ही 106 नावांची यादी. या नावाकडे पाहिल्यावर लक्षात येते की महाराष्ट्र हा नेत्यांच्या भाषणातून नाही, तर या सामान्य माणसाच्या रक्ताने बनला आहे. महाराष्ट्र माझा, जय जय